तर फॅमिली बघू शकतात रुद्रला आज पुन्हा आम्ही याचा रामकृष्ण हरीचा ड्रेस घालत आहेत, कारण की त्यांच्या शाळेमध्ये ना आषाढी वारी निमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळ्या मुलांना आहे ना शिव हात दे ना सगळ्या मुलांना आहे ना असा वारकरी ड्रेस घालायचा आणि मुलींना नऊवारी आहे. तर आमच्या रुद्रला वारकरी ड्रेस उपलब्ध पण आहे. हा ना रुद्र? नीट सांग ना मग. आणि याची ड्रेस घालणं इतके राडे चालले तर शिव हात नाही, त्याच्या मनाने शिव हात नाही, माझा घेऊच हात घाल. आणि रुद्र आज तुमच्या स्कूलमध्ये काय कार्यक्रम आहे? भजन. बरं झालं तरी ध्यानात राहिलं. तर काय झालेलं आहे, आषाढी एकादशी तर उद्या आहे, परंतु उद्या सुट्टी असल्यामुळे त्यांचा आजच कार्यक्रम ठरवलेला आहे नाही का. कसलं आहे करतोय बाळा? तू भजन म्हणणार? तू भजन म्हणणार बाळा? रुद्र असं पावले खेळणार का तू तिथं? असं भजन म्हणणार का? रामकृष्ण हरी. झाडणी साईडला ना बाळा. बरं घे. बाप्पा आहे का? तर फायनली आज रुद्राच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने तो इथेच प्रॅक्टिस करून राहिलेला आहे. गॉगल पण घालायचा आहे. तेलकट तोंडपूस पावडर लावायचं. आवरावरी चाललेली आहे आणि गाडीचा पण टाइम झालेला आहे रुद्र. म्हणून अरे रुद्र नाही न्यायचा, नको शायनिंग मारू. थांब. झाला नाराज रुद्र. गाव त्याची बस यायच्या अगोदर फक्त 15 मिनिटं उठतोय, मग पटकन आवडायला. हा ना, ज्यावेळेस स्कूलला सुट्टी असेल ना त्यावेळेस लवकर उठतो. उठून बसतो इकडे बघ. काय काय कार्यक्रम आहे रुद्र? काय काय कार्यक्रम आहे स्कूलमध्ये? भजन दिंडी अजून. आणि तू कशा पावल्या खेळणार आहे तिथे सांग बरं? रामकृष्ण हरी. तशी शालिंग मारणार का गॉगल काढून? बुट्ट पण घातले तू? शूज आहेत का ते? सॉरी बरं का मी चुकला. ए मोडीशी गॉगल मोडीशी द्या आमचं टाकून त्याचे. टिफिन बॅग दिली असते हातात तरी जमलं असतं. आतून ये बाळा. आठवण बाळा पोरायचे तुमच्याकडे मोबाईल आहे का मामा? पोरायचे फोटो काढणार पाहिजे शाळेत तुम्ही. असते ना त्यांचे फोटो सगळ्याचे काढून आणा तरी बघायला माणसं. विठ्ठल बघा ना. आपल्या आजोबाचा आज महिना आहे आणि त्यासाठीच आज आपण त्यांच्या फोटोची पूजा केलेली आहे. खूप मिस करतो मी माझ्या आजोबाला, कारण की त्यांनी त्यांच्या काळात आम्हाला कसलीच कमी पडून दिली नाही. कसले नाटकं करतोय बाळा? बस तिथंच. A for apple. B for हात कर. मुद्दाम मार खाण्यासाठी चुकतोय बरं का तू. C for cat म्हणजे हा? D for dog म्हणजे E for elephant म्हणजे आणि F for फिश म्हणजे नाही फिश म्हणजे बरोबर आहे बाळा. फिश म्हणजे पण काय मराठी म्हणजे काय मध्ये सांग मला. परत हात करत तसे तसं काय करत असतात? मासा. काय बाळा? आता मी नाही चुकलो बाळा, तू चुकलास. काय काय तूच चुकतोय आणि तो आम्हाला आणतोय. मी तुझी मॅडम आहे, मी कसं काय चुकन? काय ए फॉर कॅट म्हणले काय? म्हणजे ए फॉर ऍपल. ए फॉर एलिफंट. डी फॉर डॉग म्हणजे कुत्ता. ए फॉर ए फॉर काय झालंय फॅमिली? रुद्र आला इथं शाळेतून आणि आम्ही खुरपायला आलेलो आहेत ना, आणि आमची शाळा भरेल त्याने आम्हालाच विचारतो ए फॉर काय, बी फॉर काय. आणि काय झालेलं आहे त्यांना? ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, म्हणजे डी फॉर डॉग असं शिकवलेलं आहे.
आणि म्हणजे त्यांना चित्र दाखवत असतील. त्यांना चित्र वगैरे दाखवतो, परंतु आहे का त्याला मासेचं लवकर नावच घेत नाही. एफ फॉर फिश, आणि फिश म्हणजे मासा मराठीमध्ये आहे ना. त्यामुळे तो काय करतोय हे असं असते. म्हणजे कसं करतोय सोनाली तो हे बघा असं करतोय. म्हणजे मला आता मॅम शिकवत असते ना, जलकी राणी. फिश म्हणजे जलकी राणी. बाळा असं आहे व्हय. अरे 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 आम्हीच चुकलो तर मग म्हणायचं. जलकिराणी म्हणतो, मी तुला म्हणते काय म्हणत असं, जलकिराणी म्हणतो इतक्या वेळची. काय रुद्र असं काय आहे? तर फायनली आता फॅमिली येता आम्हाला जायचंय घरी. मी जस्ट आताच आलेलो आहे. दिवसभर इकडे तिकडे फिरतोय ना. आणि रुद्र आपल्या माहिती रुद्र सकाळी शाळेत गेलता आणि दिंडीत म्हणला आता भजन वगैरे म्हणलोय मी. तो आता लागलेला आहे खेळायच्या नादी. तर फायनली आता वाजलेलं आहे 6:30 आणि आता आम्हाला जायचंय घरी. दिवसभर मी नुसतं फिरतोय इकडे तिकडे, म्हणजे बिनकामाचं नाही फिरत, कामच करत फिरतोय. आता सोनाली त्यांची सुट्टी व्हायची टाइम झालेला आहे, त्यामुळे मी आलेलो आहे आपलं ट्रॅक्टर घेऊन. कशासाठी म्हणलं आता गवत निघलं असं पाठीमाग. एक तेवढं काम कमी होईल माझ्या मागलं. गुराला गवत नेलं म्हणजे झालं माझं दिवसभरचं काम. आणि एवढे दगड आहेत, हे पाईपलाईन गेलेली इथून. फॅमिली आपल्याला माहिती शेतकरी असाल तुम्हाला, एवढी तकलीफ होती का नाही खुरपायला. सोनालीचे हातच दुखाय राहिलेले. असं ती आल्यापासून मला टोम नाही ती. तर फक्त अंधार पण पडलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहेत घरी. पसारा वगैरे आवरलेला आहे. शे बघा आता याला शिरा खायचा आहे का. आता बाळा आता घरी गेलो का ना. बाळा अंधार पडत चालला, आता कुठं शिरा खायचा आहे का. काय लेकरायचं कुठं काय हट्टी कर, त्याला याचं सांगता येत नाही. आता इथे मांडे घालून खायचे का तुला. एक तर फॅमिली अंधार पडलाय, आम्हाला जायचंय घरी. आता चला तो शिरा खातोय, तोपर्यंत आम्ही आहे ना शॉर्ट व्हिडिओ बनवतात, म्हणजे इंस्टाग्रामवरती रील्स बनवतात. तर आजचा ब्लॉग आहे ना आम्ही इथंच थांबवतोय. अशा प्रकारचा आमचा दिवस गेलेला आहे आजचा. सोनालीचा कसा गेला, सोनालीने नाही शूट केला.